नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत जीवनाला दिशा देणारे विचार. तर सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना आणि आपल्या यूट्यूबर्सना मनापासून नमस्कार. आणि आपल्या आयुष्यात स्वामी कृपेने सुख, समृद्धी, आध्यात्मिक ज्ञान लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. आजच्या धावपळीच्या जगात माणूस सुख, यश आणि समाधानाच्या शोधात सतत धावत असतो. परंतु खरे सुख हे बाह्य गोष्टीमध्ये नसून आपल्या विचारामध्ये आणि मनस्थितीत दडलेले आहे. बाह्य गोष्टी या दिसण्याला फक्त सुखकारक दिसू शकतात, पण खरे सुख हे आपल्या विचारामध्ये आणि आपल्या मनस्थितीमध्ये समाधानात लपलेले आहेत. सकारात्मक विचार हे माणसाला अडचणीवर मात करण्याची शक्ती देतात, तर नकारात्मक विचार त्याला कमकुवत बनवतात. जीवनात संकटे येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अपयश, दुःख आणि संघर्षाचा सामना हा करावाच लागतो. संघर्षाशिवाय यशाची गोडी कधीच समजत नाही. अध्यात्म आपल्याला अंतर्मनाशी जोडते. विज्ञान बाह्य जगाचे रहस्य उलगडते, परंतु विज्ञान जीवन जगणे सोपे करते, परंतु अध्यात्म जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनवण्याचा प्रयत्न करते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अध्यात्माने मानसिक बळ मिळते. बाह्य यशापेक्षा अंतर्मनाच्या विकासावर भर देणे हे महत्त्वाचे आहे. अध्यात्म स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास शिकवते. मन शांत, स्थिर आणि आनंदी, समाधानी ठेवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. बाह्य जगातील लखलखाटापेक्षा अंतर्मनातील उजेड हा केव्हाही श्रेष्ठ ठरतो, कारण त्यावरच आपल्या जीवनाची दिशा अवलंबून असते. आपल्याकडे सुंदर विचार असतील तर ते आपल्या जीवनात आपल्याला योग्य ठिकाणी, योग्य दिशेला मार्गदर्शन करतात. आपले विचारच आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि हे विचार आध्यात्मिक अनुसंधान ठेवले तर त्यातून हे विचार आपल्या अंतःकरणात रुजतात आणि आपल्याला आपले जीवन जगण्यासाठी आपल्याला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शक ठरतात. म्हणून अध्यात्माचा आधार घेऊन आपण आपले जीवन योग्य दिशेने आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी जरूर प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.